झी 24 तास एक पाऊल पुढे। विदर्भामधल्या नक्षलग्रस्त भागामध्ये तोतया नक्षलींचा सुळसुळाट झालेला आहे। नक्षली असल्याचं सांगून खंडणी उकळणाऱ्या 3 जणांच्या टोळीला गडचिरोली पोलिसांनी अटक केलेली आहे। नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या नावाखाली व्यापारी, ठेकेदार आणि नेत्यांना लुटणाऱ्या या घटना रोखण्याचं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय। गडचिरोलीच्या अहेरी पोलिसांनी पकडलेले हे आहेत बोगस नक्षलवादी। नक्षलवादी असल्याचं सांगून एका राजकीय पुढाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय। गडचिरोलीतील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बाबू हकीम यांच्याकडे तिघांनी 5 लाखांची खंडणी मागितली होती। हकीम यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली। आसरली परिसरात पकडण्यात आला आणि त्यांच्याकडचे जे मोबाईल होते त्यांच्या मोबाईलमध्ये माझा नंबर सेव्ह होता आणि त्यामुळे त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांना मी जुलै महिन्यात फोन केला होता 3 जुलैला। मी तर विसरून गेलो होतो तारीख, पण त्यांनी सांगितलं की 3 जुलैला फोन केला होता। अहेरी पोलिसांनी आरोपींचे मोबाईल कॉल ट्रेस करत आसर अल्ली इथं सापळा रचून अटक केली। त्यांच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आलंय। पकडलेले 3ही जण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। जेव्हा खंडणी गोळा करण्यासाठी नदी क्रॉस करून इकडे आसर अलीला येत होते तर मोबाईलच्या लोकेशनवरून त्यांना आसर अली या भागामध्ये आम्ही 2 आरोपी पकडले। त्याच्यामध्ये तर हेच आरोपी विविध गुन्ह्यामध्ये पण आहेत। गडचिरोलीत नक्षली असल्याचं सांगून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढलेत। पोलिसांनी अशा डझनभर तोतया नक्षलींना गजाआड केलंय। यावरून खंडणीखोरीचा हा व्यवसाय किती बहरलाय याची कल्पना येते। या तोतया नक्षलींचा उच्छाद रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय। झी 24 ताससाठी आशिष अंबाडे, गडचिरोली। झी 24 तास एक पाऊल पुढे।